पावसाळा येऊन 1 महिना झाला तरी निंबाच्या सरबतची नशा काही उतरतच नाही. निंबाच्या सरबतसाठी केलेली लाडाई-गोडाई, रडो, मटो, मट्टो आणि आजीला केलेली परेशानी. आजी अशी थकली नसती, पण नातीच्या हट्टापायी पक्कीच थकून आहे. आणि नाती वाटतही असेल का हे पोट्टे आले का पुरे आपल्याला परेशान करते. हे निंबूच्या बद्दल ज्ञान देणं सुरू होतं. माझी आजी निंबू सरबत बनवत आहे माझ्यासाठी. केस खाजवले म्हणजे केस टाकलेच झाले असे आमचे बाबाजीचं बोलणं आहे. आता काय म्हणा, कधी सुधरण देव जाणे. हे क्यूट एक्सप्रेशन पाहून तर माणसाला असं वाटते सारं जग जिंकलं राव. हो का, तुला आवडते का? खूप आवडते. खूप. निंबू सरबत भेटते का नाही या अपेक्षेनं साखर दिलेली त्या गिलासातली तेच चाटून पेत आहे. आता 2 हात पुढं करून म्हणते देते का बाई देते. आता कसं बस झालं आणि ते सरबत टाकलं बाई गिलासात शेवटीले. हॅलो फ्रेंड्स, लाईक फॉलो सबस्क्राईब बाय. कमेंट देन बाय. निंबू सरबत कसं झालं? छान आहे. परीक्षा कोणासाठी आणला दंडा? दादाला मारते? उतर खाली मग. मूड मार अंगठा दाखवून राहिला, पण हे पोरगी जेव्हा काडी घेऊन येते तेव्हा मम्मी मम्मीची लावण्याशिवाय काही पर्याय नाही राहत. खरं तर आमची लाडूबाई कधी तिच्या भावाला मारत नाही, पण जर का मोका भेटला तर तो हे काही सोडत नाही. बहीण भावामध्ये असं प्रेम असायलाच पाहिजे. धाकाच्या मारल्यानं साहेबांना गॅस सुट्ट्यावरून उडी टाकली आणि आता पळू कुठे याचा शोध सुरू आहे. आणि ती मारण्याची काही गॅरंटी नाही, कारण की ती काडी तिच्या वजनापेक्षा जास्तच लंबी आहे. का माहीत कुठल्या म्हाताऱ्याची चोरून आणली देव जाणे. शोधत येतच असेल तू हिच्या जाणे. हे किटुकलं पुन्हा सड्ड्यासारखं चढलं त्या गॅस वट्ट्यावर.